नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होणार आहेत, कोणत्या महिलांचे अर्ज अपात्र होणार आहेत हे समजून घ्या। भरपूर अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट मध्ये गेलेले आहेत। याचे मुख्य कारण कोणते असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। अर्ज करत असताना जी काही माहिती भरायची होती त्या अर्जामध्ये भरपूर अशा महिलांनी अर्ज भरत असताना मराठीमध्ये भरलेले आहेत। अशा भरपूर महिलांचे ज्यांनी अर्ज मराठीमध्ये भरलेले आहेत अशा महिलांना या ठिकाणी परत इंग्रजीमध्ये भरण्यासाठी एडिटचं ऑप्शन असेल तर एडिटचं ऑप्शन लवकरात लवकर एडिट करून मराठीमधील जो अर्ज तुम्ही भरला होता तो इंग्रजीमध्ये आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुक प्रमाणे भरून घ्या। कारण मराठीमध्ये भरलेले अर्ज हे सर्व रिजेक्ट झालेले आहेत। त्यासाठी तुमचा अर्ज जर एडिटमध्ये असेल तर लवकरात लवकर तुम्ही एडिट करून घेऊ शकता। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांचे अर्ज तुम्हाला रिसबमिट करायचं आहे, म्हणजे फ्रेश अर्ज तुम्हाला भरायचा आहे। आता ज्यांनी डिसअप्रूव्हल झालेले आहेत प्रत्येक महिलांनी एकदा नारी शक्ती दूत ॲपवरती जा आणि त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती पाहून घ्या। नेमकं काय रिझन दाखवत आहे ते समजून घ्या। जर तुमचं अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले असेल तर परत तुम्हाला रिसबमिट करण्यासाठी या ठिकाणी चान्स देण्यात आलेली आहे। आणि ज्या महिलांचे अर्ज करत असताना व्यवस्थितरित्या माहिती भरली गेली नाही आहे, त्यामध्ये आधार कार्डचे 2 साईड असतील, आधार कार्डचे 2 साईड, रेशन कार्डचे 2 साईड किंवा मतदान कार्डचे 2 साईड जोडलेले नाहीत, फक्त एकच साईड जोडलेले आहेत, अशा महिलांचे सुद्धा अर्ज रिजेक्टमध्ये जाऊ शकतात। अगोदर रिव्ह्यू पाहून घ्या, अगोदर स्थिती पाहून घ्या। अर्ज जर तुम्हाला एडिट करण्याचा ऑप्शन असेल तर डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित करून घ्या, कारण 2 डॉक्युमेंट एकत्र कसे जोडायचे। आता आधार कार्डची फ्रंट पेज असेल किंवा पुढचा पेज असेल आणि आधार कार्डचा पाठीमागचा पेज असेल, दोन्ही पेज एकत्र कशा पद्धतीने जोडायचे आहेत याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी दिलेली आहे। या ठिकाणी आय बटनवरती व्हिडिओ लावेन किंवा या व्हिडिओच्या एंडमध्ये तो व्हिडिओ लावेन, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। ज्या महिलांचे अर्ज करत असताना डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या जोडले गेले नाही आहेत, अर्ज करत असताना जे डॉक्युमेंट तुम्हाला ज्या ठिकाणी जोडायला पाहिजे त्या ठिकाणी तो डॉक्युमेंट न जोडता दुसरा डॉक्युमेंट त्या ठिकाणी आलेले आहेत, अशाने सुद्धा एडिट करून घ्या। एडिटचं ऑप्शन आलेलं नसेल तर तुमचा अर्ज रिजेक्टमध्ये जाईल। रिजेक्ट झाल्याच्या नंतर रिसबमिट तुम्हाला करता येणार आहे। भरपूर अशा महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये गेलेले आहेत, अशा महिलांनी रिसबमिट तुम्ही करू शकता। तुम्हाला मेसेज सुद्धा आलेलं असेल, ज्या महिलांना मेसेज आलेलं असेल त्याने रिसबमिट नक्की करून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। अर्ज भरत असताना योग्यरित्या भरता आलं पाहिजे, चूक झाली नाही पाहिजे, इंग्रजीमध्ये तुमचा अर्ज भरता आला पाहिजे। सर्व डॉक्युमेंट जे काही अकाउंट नंबर असतील, IFSC कोड असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुमचे मोबाईल नंबर किंवा आधार नंबर असेल ते व्यवस्थित जर तुम्ही टाकला असेल तर तुमचा अर्ज कन्फर्म या ठिकाणी पात्र होणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। आणि या व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।